आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापाची त्यास क्षमा करेल व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेल. हालेलुया. आज या ठिकाणी मी पाहतो की देव आम्हाला त्याचे लोक म्हणत आहे. प्रेज लॉर्ड. आम्ही त्या देवाचे स्वतःचे लोक आहोत. आम्ही त्याचे स्वतःचे निवडलेले लोक आहोत. त्याच्या कळपातले आम्ही आहोत. प्रेज लॉर्ड. कारण का आम्ही देवाची आराधना करत आहोत. आम्ही देवासाठी जगाचा त्याग केलेला आहे. आम्ही देवासाठी वाईटाचा त्याग केलेला आहे. आणि वचन सांगतोय की प्रभू या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला शिकवत आहे. या ठिकाणी प्रामुख्याने 7 गोष्टी आम्हाला 6 गोष्टी या ठिकाणी पाहायला भेटतात. प्रेज लॉर्ड. देवाचे जे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी देवाकडे योजना आहे. आपण पाहतो की इर्मिया 29 अध्याय आणि 11 वचनामध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणी देवाकडे आमच्यासाठी योजना आहेत. त्या आमच्या हिताच्या आहेत, आमच्या कल्याणाच्या आहेत. त्या योजना आमच्या अहित कधी करत नाही. देवाकडे आमचं अहित नाहीये, देवाकडे आमचं हित आहे. हालेलुया. आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत, त्याचा उद्देश आहे की उपवास प्रार्थना, अनेक विषयांसाठी प्रार्थना करायची आहे. कोण जगासाठी प्रार्थना करतं, कोण इतरांसाठी प्रार्थना करतो, जो देवाचा आहे. हालेलुया. त्याच्या मनामध्ये त्याच्यावर एक ओझ आहे, एक दर्पण त्याच्यावर आहे, एक विजन आहे. तो जगासाठी प्रार्थना करतो. आपण पाहतो मागील 3 वर्षामध्ये ना पूर्ण चर्च कोरोनासाठी प्रार्थना करत होतो, है ना. कोरोनामध्ये गेलेल्या लोकांच्या परिवारासाठी प्रार्थना करत होतो. हॉस्पिटलमध्ये जाऊन लोकांसाठी प्रार्थना करत होते विश्वासी लोक, देवाचे लोक. आणि बायबल सांगते की तुम्ही जर माझे लोक आहात, तुम्हाला जर माझं नाव दिलं, तुम्ही जर माझं नाव घेत असाल, तर तुम्ही दीन होऊन माझी प्रार्थना करा. पहिली जो शब्द आहे, 6 शब्द या ठिकाणी आहेत, 6 गोष्टी आहेत. पहिली जी गोष्ट आहे, दीन होणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. आपण जर देवाचे लोक आहोत ना, हे गुण आमच्यामध्ये असला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, आम्ही सभाटेवर जाऊन प्रार्थना नाही करायची. आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो, आमच्या घरामध्ये जाऊन आम्ही आमच्या गुप्तदर्शी पित्याला प्रार्थना करायची, दीन होऊन. लोकांना दाखवण्यासाठी नाही की पहा मी किती अन्नाने भाषात प्रार्थना करतोय. आज जगामध्ये तेच चाललंय. आज जगामध्ये मी पाहतो जे विश्वासी स्वतःला समजतात ते देवाच्या समोर दीन नाही होत. हालेलुया. त्यांना वाटते मला खूप माहित आहे, मला सर्व काही माहित आहे. काही लोक आम्ही उकळून पेलो देवाचं वचन, है ना. देवाचं वचन आम्ही उकळून पेलेलं, तर आम्हाला देवाचं वचन शिकू नका, है ना. देवाचं वचन उकळून पेण्याचं आहे का? ते हृदयामध्ये लागूकरण करण्यासाठी आहे, ते जीवनासाठी उपयुक्त असं आहे, ते खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी नाही. प्रेज लॉर्ड. आम्ही जर देवाचे लोक आहोत तर 6 गोष्टी आज देवाचं वचन आम्हाला सांगते. पहिली गोष्ट, दीन होऊन आम्ही प्रार्थना केली पाहिजे. त्याचं उदाहरण आम्ही पाहतो येशू ख्रिस्त, है ना. ज्यावेळेस येशूला मारत होते तो दीन होऊन मार सहन करत होता. मार त्या ठिकाणी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी येशूने खाल्ला. दीनताचं उदाहरण प्रभू येशू आहे. येशू काय आमचं, जसं मी आहे तसं तुम्ही व्हा. जसं मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र व्हा. जसं मी नम्र आहे तसं तुम्ही नम्र व्हा. मत्तईच्या पुस्तकामध्ये 5व्या अध्यायामध्ये सांगितले, नम्र जन पृथ्वीचं वतन भोगतील, है ना. त्यांना आशीर्वाद मिळेल, त्यांना राज्य मिळेल, त्यांना सत्ता मिळेल, त्यांना अधिकार मिळेल. सर्व आशीर्वाद मोठेपणा नम्रतेमध्ये आहे. म्हणून आम्ही स्तोत्रसंहिता 22:4 मध्ये, कदाचित नीतिसूत्र 22:4 तर त्या ठिकाणी आम्ही वाचतो. स्तोत्रसंहिता 22:4 वाचू आपण. स्तोत्रसंहिता 22 अध्याय 4 वचन. आमचे पूर्वज एक मिनिट, 22:4 नीतिसूत्र 22:4 वाचा. नम्रता व परमेश्वराचे भय त्याचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहा, दीन म्हणजे नम्र. दीन हा शब्द मराठी आहे, नम्र पण हा शुद्ध मराठी आहे आणि इंग्लिश मध्ये हंबल म्हणतात. प्रेज द लॉर्ड. दीन जे लोक आहेत, नम्रता व परमेश्वराचं भय, दीन जे लोक आहेत त्यांना
मान, सन्मान आणि जीवन मिळेल. प्रेज लॉर्ड. हे कोण देणार आहे? परमेश्वर. आज आम्ही पाहतो अनेक विश्वासणारे लोक आहेत, त्यांच्यामध्ये दीनता नाही. काही लोक चर्चमध्ये असं येतात, त्यांना वाटतं आम्हाला सन्मान द्यायला पाहिजे. चर्चमध्ये पालकांनी कुणी गेस्ट आले, काही लोकांचा स्वभाव असते की आम्हाला पुढे बोलवलं पाहिजे, आमचा सत्कार करायला पाहिजे. प्रभूने म्हटलं तुम्ही दीन व्हा, तुम्हाला मान भेटेल, तुम्हाला सन्मान भेटेल, तुम्हाला जीवन भेटेल. हालेलुया. आज आम्ही पाहतो की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला, विश्वासणाऱ्याला या गोष्टीचं अवलंबन करणं खूप गरजेचं आहे. आज त्या गोष्टी आम्हाला पाहायला भेटत नाही. आज आम्ही पाहतो आमच्या भारत देशामध्ये ख्रिस्ताचं नाव कधी आलं माहितीये का? जवळजवळ 2200 वर्ष झालं आपल्या भारत देशामध्ये आलं. आफ्रिकामध्ये आम्ही पाहतो भारताच्या नंतर देवाचं वचन केलं, पण आज आफ्रिका देशामध्ये जवळपास 28% विश्वासी आहे. भारतामध्ये 0.2 आहे, 2% सुद्धा नाही. प्रेज लॉर्ड. कारण भारतामध्ये का देवाचं काम वाढत नाही? त्याचं कारण हे आहे की आमच्या भारतीय लोकांमध्ये दीनता नाही. प्रेज लॉर्ड. नम्रता नाही, देवाचं भय आमच्या जीवनात नाही. आम्ही येतो, आम्ही नामधारी, आम्ही नावाला येतो, आम्ही कधी वचनाच्या अनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करत नाही. इथं सांगितलं जे माझे लोक आहेत त्यांनी दीन होऊन माझी प्रार्थना करा. हालेलुया. दीन, नम्र, लीन, स्वतःला रिक्त करून देवाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो एक उदाहरण, या ठिकाणी पाहतो की 1821 मध्ये एक डॉक्टर डेव्हिड फ्लड आणि त्यांची पत्नी स्वा फ्लड हे स्वीडन मधून आफ्रिकाच्या एका जंगली भागामध्ये आदिवासी लोकांमध्ये ते आले. प्रेज लॉर्ड. मिशनरी म्हणून, सेवक म्हणून आले. कारण त्याचं हे होतं की त्या आफ्रिकामध्ये जो काही त्या ठिकाणी कोलोरा नावाचा जो काही मलेरिया आपल्याकडे म्हणतात, त्या आफ्रिकाच्या त्या आदिवासी भागामध्ये ती बिमारी पसरली होती. प्रेज लॉर्ड. आणि ती बिमारी पसरल्यामुळे रोज कितीतरी लोक मरत होते. जसं मागील 2-3 वर्षामध्ये आपल्याकडे कोरोना महामारीमध्ये अनेक लोक मेले, त्याच्यापेक्षा झपाट्याने लोक त्या ठिकाणी मरत होते. आणि मग कुणीही त्या ठिकाणी जाऊन त्या आदिवासी भागामध्ये त्यांचा उपचार करत नव्हता. कारण लोकांच्या मनात भीती होती की आपण जर तिथे गेलो तर आपल्याला पण होईल. प्रेज लॉर्ड. आणि तो भाग आहे, आदिवासी भाग आहे, तिथं कुणी जात नाही, कोणत्या सुविधा त्या ठिकाणी नाही आहेत. आणि मग स्वीडन मध्ये एक डॉक्टर आहे, मिशनरी आहे, सेवक आहे. देवाने त्याला दर्शन दिलं की तू उठ, आपल्या पत्नीला घेऊन, जसं अब्रामाला देवाने म्हटलं उठ, आपला देश, आपलं नातेवाईक, आपल्या बापाचं घर सोडून मी दाखवून त्या देशात जा. आणि तो आज्ञाकारी होता, उठला आणि तो चालू लागला. प्रेज लॉर्ड. आणि मग हा जो डॉक्टर आहे डेव्हिड फ्लड, त्यानं विचार केला की मला प्रभू आफ्रिकामध्ये पाठवत आहे. मग त्याने आपल्या घरच्या लोकांना सांगितलं की देवाने मला दर्शन दिलंय, मला आफ्रिकामध्ये जायचंय, जे कोलोराने अनेक लोक मरत आहेत, मलेरियाने अनेक लोक मरत आहेत, मी जाईल आणि त्या ठिकाणी त्यांचा उपचार करेन, त्यांच्यासाठी प्रार्थना करेन. प्रेज लॉर्ड. 1821 मध्ये ज्यावेळेस ते कांगो नावाचं जे स्टेट आहे, राज्य आहे आफ्रिकामध्ये, त्या स्टेटमध्ये आले, पूर्ण आदिवासी लोक आहेत. आणि मग त्या स्टेटमध्ये पूर्ण तो मलेरिया पसरला होता. आणि मग त्यांनी ठरवलं की त्या ठिकाणी जे काही एक शहर आहे छोटस, त्या शहरामध्ये मिशन कंपाऊंड, मिशनचे काही गेस्ट रूम आहेत मिशनरी लोकांसाठी, आपण त्या ठिकाणी जाऊन राहू आणि मग आपण खेड्यापाड्यामध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी लोकांची सेवा करू. प्रेज लॉर्ड. आणि मग ज्यावेळेस त्या शहरामध्ये ते आले, एरिक्सन नावाचा एक मिशनरी अगोदरच त्या ठिकाणी होता. आणि त्याला अशी अडचण येत होती की खेड्यापाड्यामध्ये लोक जाऊ देत नव्हते. प्रेज लॉर्ड. आफ्रिकन लोक हे मूर्तीपूजा करणारे, निसर्गाची पूजा करणारे, जनावरांची पूजा करणारे लोक होते, प्राण्याची पूजा करणारे लोक होते. आणि मग ते विदेशी मिशनरी कोणी आलं तर त्याला ते परवानगी देत नव्हते. प्रेज लॉर्ड. आणि मग हा एरिक्सन त्या ठिकाणी त्या शहरातच होता, त्याला बाहेर जाता येत नव्हतं. अनेक वेळेस त्याने प्रयत्न केला बाहेर जाण्याचा, पण तो असफल झाला. यश त्याला भेटला नाही. तो निराश होऊन स्वीडनकडे, आपल्या देशाकडे जाण्यासाठी तो निघाला. परंतु डेव्हिड फ्लड ज्यावेळेस आला त्याला थोडा आधार भेटला. डेव्हिड फ्लड, त्याची बायको स्वा आणि त्याचा 2 वर्षाचा मुलगा, त्याचा एक परिवार त्या ठिकाणी आला. ते दोघं राहू लागले आणि ते म्हटले की चला आपण आता खेड्यात जाऊ, जिथे लोक मरत आहेत, आपण लोकांना वाचू. प्रेज लॉर्ड. मला या ठिकाणी सांगायचंय, या वचनात सांगितलं दीन होऊन, माझे लोक ज्यावेळेस दीन होऊन प्रार्थना करतील
आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून फिरतील तर मी त्यांची स्वर्गातून प्रार्थना ऐकेल. हालेलुया. दर्शन ज्या व्यक्तीला मिळतं प्रियानो ते जगाची उलथापालथ करतात. हालेलुया. आपण दर्शन मिळालेले लोक आहोत. हालेलुया. आपल्याकडे एक दर्शन असलं पाहिजे. ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये दर्शन असतं, ख्रिस्ती लोकांच्या जीवनात दर्शन असणं गरजेचं आहे. विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये एक दर्शन, एक ध्येय असणं, उद्देश असणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी पाहतो की डेव्हिड फ्लड आणि ते दोघं एका खेड्याकडे निघाले. प्रेज लॉर्ड. आणि ज्यावेळेस खेड्यामध्ये प्रवेश करणार, अनेक लोक त्या ठिकाणी मेलेले आहेत, अनेक लोक मरत आहेत, वातावरण एक दूषित झालेलं आहे, एक दुःखाचं वातावरण आहे. आणि ज्यावेळेस गोरे लोक है ना, इंग्रज आम्ही पाहतो इंग्लिश लोक, फॉरेनचे लोक गोरे असतात, फॉरेनर. आणि ज्यावेळेस ते गावात आले, तो गावाचा जो मुखिया होता त्याने त्यांना थांबवलं, गावात प्रवेश करू नका. प्रेज लॉर्ड. तुम्हाला जर गावात जर प्रवेश केला तर तुम्ही वापस जाणार नाही. प्रेज लॉर्ड. कारण आमचा धर्म आम्हाला आहे, आमचा देव आम्हाला आहे. आम्हाला तुमच्या ख्रिश्चनिटीकडे, आम्हाला तुमच्या ख्रिश्चन येशूकडे आम्हाला यायचं नाही. आमच्याकडे हजारो देव आहेत. आणि तिथूनच त्यांना बाहेर काढलं. परंतु त्यांच्याकडे दर्शन होतं की ह्या गावाला जिंकायचं आहे. हालेलुया. आफ्रिकेला जिंकायचं आहे. लोकांच्या मनातलं जे गैरसमज आहे, अविश्वास आहे, काढायचा आहे, लोकांना वाचवायचं आहे. आणि ते गेले आणि त्या गावाच्या अर्धा किलोमीटर बाहेर जाऊन एक झोपडी त्यांनी बनवली. झोपडी बनवली. आणि त्या झोपडीमध्ये राहण्यासाठी डेव्हिड फ्लड, त्याची पत्नी आणि त्याचं लेकरू त्या ठिकाणी राहिलं. एरिक्सन त्या ठिकाणी थांबला ना, पहिला मिशनरी. त्याचा परिवार ते निघून गेले शहरामध्ये. परंतु डेव्हिड फ्लडला दर्शन होतं की मला आफ्रिकामध्ये जाऊन लोकांना त्या कोलोरा बिमारीपासून, मलेरियापासून मला वाचवायचं आहे. दर्शन माणसाला शांत बसू देत नाही. हालेलुया. दर्शन माणसाला रिलॅक्स राहू देत नाही. ते हमेशा काही ना काही करण्याचा प्रयत्न करतं, देवासाठी धावण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून या ठिकाणी पाहतो इरिक्सन आणि त्याची पत्नी निघून गेले. हे दोघं त्या गावाच्या अर्धा किलोमीटर तिथं थांबून झोपडी त्यांनी बनवल्या, झोपडीत राहू लागले. प्रेज द लॉर्ड. आणि त्या मुखिया जो सरपंच आहे त्याने पाहिलं की अरे तो मिशनरी आपल्या गावाच्या जवळच राहत आहे, तिथे त्याला खायला नाही, तिथे त्याला पाणी नाही. मग एक छोटा, एक 10-12 वर्षाच्या मुलाला सांगितलं, जा त्या मिशनरीला केळी असेल किंवा अंडी असेल तू नेऊन दे, रोज तू जा. त्याची नेमणूक केली. म्हटलं तो एक पाहुणाच आहे, त्याचा देश सोडून आपल्याकडे तो आलाय, आपलं कर्तव्य आहे त्याचा आदर करणं, पाहुणचार करणं. आणि मग त्या लेकराची नेमणूक केली. रोज त्याच्याकडे त्याला खायला द्यायचे, अंडे आणि केळी असेल, चिकन असेल ते त्याला नेऊन द्यायचे. प्रेज लॉर्ड. आणि त्या पिरियडमध्ये डेव्हिड फ्लडची पत्नी गरोदर होती, प्रेग्नंट होती. आणि मग डेव्हिड फ्लड प्रार्थनेमध्ये बसायचे, रात्रंदिवस प्रार्थना. आणि मग तो मुलगा ज्यावेळेस यायचा त्या खेड्यामधला, तो आदिवासी मुलगा, अंडे आणि केळी घेऊन, तेही स्व फ्लड त्याला सुवार्ता सांगायची, त्याच्यासाठी प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. त्याला येशूचं नाव सांगायची. आणि त्या ठिकाणी त्या 12 वर्षाच्या लेकराला स्व फ्लडने देवाच्या वचनाची सुवार्ता सांगितली. देवाचे सेवक प्रार्थना करत होते. त्यांना माहित होतं की देवाने पाठवलंय, देव माझ्या जीवनात कार्य करणार आहे, देव त्याचा उद्देश पूर्ण करणार आहे. दर्शनाविषयी ते उत्सुक होते. हालेलुया. आज आम्ही विश्वासी आहोत, आम्ही मंडळीत, आमच्याकडे दर्शन असलं पाहिजे, आमच्या जीवनात मध्ये दर्शन असलं पाहिजे. आणि दर्शन जर आहे तर यश देखील आहे, दर्शन आहे आशीर्वाद देखील आहे. आणि त्या ठिकाणी मी पाहतो कालांतराने त्या ज्या स्वफ्लड होते त्यांची डिलिव्हरी झाली. आणि डिलिव्हरी होऊन 15 दिवसांनी त्या एक्सपायर झाल्या, वारल्या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस डेव्हिड फ्लडने पाहिलं की माझी पत्नी मला सोडून गेली, ज्या देवाने मला स्वीडन मधून आणलं त्या देवाने माझं वाईट केलं, त्याचा विश्वास स्टॉप झाला. प्रेज द लॉर्ड. देवावरचा विश्वास संपला, तो नास्तिक झाला. आणि त्या बाळाला त्याने घेतलं, त्याला 2 वर्षाच्या मुलाला घेतलं आणि त्या शहरामध्ये त्या इरिक्सन मिशनरीकडे तो गेला आणि म्हटला, हे जे बाळ आहे तूच ठेव, कारण ज्या देवाने मला आणलं होतं माझं वाईट केलंय, मला या लेकराला सुद्धा घेऊन जायचं नाही. माझी पत्नी या देवाने घेतली, माझी पत्नी मेली, मी आता माझ्या लेकराला घेऊन माझ्या देशात जाणार आहे, हे बाळ पण मला नको. आणि मग त्या देवाच्या सेवकाने त्या लेकराला वाढवलं. प्रेज द लॉर्ड. त्या लेकराला वाढवल्याच्या नंतर ती 3 वर्षाची मुलगी झाली. ते पुन्हा स्वीडनला निघून गेले. एक सण सुद्धा स्वीडनला गेले. बरेच त्या ठिकाणी त्या मुलीचं लग्न झालं. आणि मग लग्न झाल्याच्या नंतर
एक मॅगझिन, त्याला काय म्हणतात, पेपर मॅगझिनला काय म्हणतात, एक वृत्तपत्र, कादंबरी. तर एक वेळेस एक कादंबरी तिनं वाचायला घेतलं आणि कादंबरीमध्ये त्या स्पॅनिश भाषामध्ये ती कादंबरी होती. त्याच्यावर एक ओळ होती, सुवा फ्लर, एक क्रॉस होता आणि सुवा फ्लरमुळं माझं जीवन बदललं. आणि खूप मोठं सेवेचा उल्लेख त्या ठिकाणी होता. 6,000 गावांमध्ये सेवा चालू आहे असं एका व्यक्तीविषयी लिहिलं होतं. प्रेझ लॉर्ड. ते मॅगझिन कुणाविषयी होतं, जो 12 वर्षाचा मुलगा होता त्या मुलाने दिलेलं होतं. पांढरा क्रॉस त्या ठिकाणी आहे आणि सुवा फ्लरचं नाव आहे की या स्त्रीमुळं माझं जीवन बदललं आणि आज त्या स्त्रीमुळं मी एवढ्या लोकांचं प्रतिनिधित्व करत आहे. आफ्रिकामध्ये 6,000 गावामध्ये माझी सेवकरी आहे. प्रेझ लॉर्ड. ज्यावेळेस त्या मुलीनं सुवा फ्लर नाव पाहिलं, देवाची कदाचित तिच्या एरिक्सन ते मिशनरीने तिला वाढवलं. त्यांनी सांगितलं असं की सुवा फ्लर तुझी आई आहे, डेव्हिड फ्लर तुझा बाप आहे, जो देवाला राखून तो आपल्या देशात गेलाय. आणि त्या मुलगी ते कादंबरी घेऊन त्या आपल्या बापाकडे आली, ज्यांनी तिला सांभाळलं होतं. त्यांनी ट्रान्सलेशन केलं आणि सांगितलं हे आफ्रिकामध्ये गेलेले मिशनरी आहे आणि ती तुझी आई आहे. प्रेझ लॉर्ड. तुझी आई त्या ठिकाणी, तुझ्या आईमुळे आज हा मुलगा 6,000 गावांना जिंकू शकला. त्याचं परिवर्तन झालं. आज मोठा सेवक आहे. प्रेझ लॉर्ड. मोठा सेवक आहे. परंतु तुझी आई एक्सपायर झाल्यामुळे तुझ्या बापाला खूप वाईट वाटलं. त्याने देवाला सोडलं, तो नास्तिक झाला आणि तो स्वीडन मध्ये आता वाईट परिस्थितीमध्ये आहे. त्याने लग्न केलं, त्याला 3-4 लेकरं आहेत आणि तो जगीक जीवन जगत आहे. ती मुलगी लगेच स्वीडनला गेली ती कादंबरी घेऊन आणि त्या बापाला भेटली की म्हणे, पप्पा, ज्या देवाने तुम्हाला आफ्रिकामध्ये नेलं होतं, एक दर्शन तुम्हाला दिलं होतं, तो देव खोटा देव नाही. प्रेझ लॉर्ड. तो दर्शन पूर्ण करणारा देव आहे. तुम्ही माझ्या आई वागल्यामुळं देवाला रागवला, देवाला तुम्ही सोडून दिलं, परंतु ज्या देवाने तुम्हाला नेलं होतं तो विश्वासयोग्य आहे. कारण माझ्या आईच्या बलिदानामुळे, माझ्या आईमुळं आज पूर्ण आफ्रिका त्या ठिकाणी देवाने जिंकलेलं आहे. तुमचं दर्शन देवाने पूर्ण केलेलं आहे. प्रेझ लॉर्ड. प्रियांनो, देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये दर्शन असणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या देवाची आम्ही सेवा करत आहोत, ज्या देवावर आम्ही विश्वास ठेवत आहोत, त्या देवासाठी जगणं, एक दर्शनानं जगणं महत्वाचं आहे. एक उद्देशपूर्ण आहे ना. चर्चमध्ये आम्ही येतो, कशासाठी येतो, काय उद्देश आहे चर्चमध्ये येतो, तो उद्देश देखील माहीत असला पाहिजे. आज जगामध्ये आम्ही पाहतो अनेक लोकांचा छळ होत आहे, पालकांचा छळ होत आहे, मंडळ्या बंद पडत आहे. त्याचं कारण काय? लोकांना माहितच नाही चर्चमध्ये का जायचं. लोक म्हणतात चला चमत्कार होतोय, है ना. लोक म्हणतात चला तिथे गेल्यावर आशीर्वाद मिळतोय. लोक म्हणतात चला तिथे गेल्यावर चांगली पत्नी मिळते, चांगला पती मिळतो प्रार्थना केल्यावर. हा उद्देश नाही. प्रेझ लॉर्ड. हा उद्देश नाही. आणि म्हणूनच आमच्या भारत देशामध्ये देवाचं काम वाढत नाही. हालेलुया. उद्देश काय आहे? माझ्या देवाचं गौरव करणं. हालेलुया. ज्या देवाने मला निवडलं त्या देवाची महिमा करायला मी चर्चमध्ये जातोय. हालेलुया. मला काय मिळेल किंवा नाही मिळेल, मला भेटेल किंवा नाही भेटेल, मी प्रभूला भेटण्यासाठी जातो. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन सांगते, दर्शनाविषयी आम्ही उत्सुक असलं पाहिजे. फक्त पालकाचं दर्शन नाही, पालकाचं दर्शन नाही. एकटा पालक करू शकत नाही, है ना. पालक हा मेंढपाळ आहे ना. मेंढरांनी काम केलं पाहिजे. प्रेझ लॉर्ड. दर्शन असलं पाहिजे. एकटा पालक, 5 मंडळ्या झाल्या पाहिजे. एक दर्शन ठेवा. 2022 आहे. 2022 मध्ये डोमे गाव आहे, तिथं चर्च आहे, शाखा आहे. 5 गावं तुम्ही त्यासाठी प्रार्थना करा. 5 गावासाठी प्रार्थना करा. देव तुमची प्रार्थना कर आणि त्या 5 गावामध्ये मंडळ्या स्थापन होतील. हालेलुया. दर्शन जर असं तरी होईल. दर्शन जर नसेल ना तर आमचं जीवन त्या डबक्यासारखं होईल, है ना. जे डोह असते पाण्याचा, पावसाळ्यात पाणी साचते, ते पाण्याला सोर्स नसतो कोणता. जसं जसं ऊन पडतं ते पाणी आटून जाते ना. वाहण्याची गती नाहीये, सोर्स नाही, कुठं जाणार नाही किंवा कुठून येणार नाही, ते जागेवरच आहे, है ना. ते पाणी मग गंदगी, त्याची दुर्गंधी सुटते आणि ते नाश होऊन जाते. आमचं जीवन जर, आम्हाला जर प्रभूने निवडलं, आम्ही जर प्रभूचे लोक आहोत, तर आम्ही दिन असलं पाहिजे. आणि जे दिन असतात त्यांच्याकडे दर्शन असते. हालेलुया. आणि देव त्यांचा जगाची उलथापालट करण्यासाठी उपयोग करून घेतो. पौलाचं जीवन पहा. पौलाला देवाने तर्शीच्या वाटेवर दर्शन दिलं, है ना. तर्शीच्या वाटेवर दर्शन दिलं
आणि ते दर्शन त्याच्यासाठी एक अद्भुत असं झालं. प्रेज लॉर्ड. जगाची उलथापालथ त्याने केली. एका गावामध्ये ते जातात, पौल आणि त्या ठिकाणी सिलास. ते काय लोक, अरे हे तर पहा देवाच्या जगाची उलथापालथ करणारे आले. हालेलुया. आमची ओळख काय आहे? आमची ओळख काय आहे? ख्रिस्ती आहे का? आमची ओळख ख्रिस्ती आहे का? नाही. प्रेज लॉर्ड. आम्ही ख्रिस्ती नाही, आम्ही देवाचे लेकर आहोत. हालेलुया. आम्ही देवाचे लेकर आहोत. आज अनेक लोकांना प्रभूकडे येण्यासाठी अडखळण आहे. अनेक लोकांना ख्रिस्ती लोक, ख्रिस्ती. महात्मा गांधी काय म्हटले? मला येशू आवडतोय पण मला ख्रिस्ती लोक आवडत नाही. हालेलुया. आम्हाला कधीच ख्रिस्ती बनायचं नाही. आज भारतामध्ये जे बी चाललंय ना, विरोध, सताव, छळ, ते फक्त ख्रिस्तीसाठी, धर्मासाठी. आम्ही धर्माचे नाही, आम्ही येशूचे आहोत. इथे काय लिहिलंय? ज्यांना माझं नाव दिलं त्या माझ्या लोकांनी. इथे दिलं का? येशू म्हणतो की ज्यांना ख्रिस्ती नाव दिलंय, ज्यांना मसीही नाव दिलंय, माझं नाव येशू है ना, त्याचं नाव काय आहे? येशू. आम्हाला येशू नाव दिलेलं आहे. त्या येशूच्या नावाने जगाची उलथापालथ आम्हाला करायची. आणि ती उलथापालथ कधी करणार आहोत? ज्यावेळेस आम्ही दीन होऊ, ज्यावेळेस आमच्याकडे दर्शन असत, त्यावेळेस जगाची उलथापालथ नक्की करू. तुमच्या मंडळीमध्ये दर्शन असत, डोमेगावची उलथापालथ करू. हालेलुया. आम्ही किती आरडलो, किती मोठे लाईट स्पीकर लावले, आराधना केली, नाही होणार. प्रेज लॉर्ड. नाही होणार. त्यांनी लोक म्हणते बंद करा, ते अर्ज देते पोलीस स्टेशनला. ते आमच्या लेकरांना डिस्टर्ब व्हायला लागले, त्यांचा आवाज. आता चाललंय आपल्या भारत देशात, महाराष्ट्रामध्ये. आपण किती दीन आहोत, किती नम्र आहोत, त्यानं देवाचं राज्य वाटणार आहे. हालेलुया. पण आज आम्ही पाहतो आफ्रिकामध्ये 28%, आता जास्त असतील लोक विश्वासी आहेत. 28% लोक ख्रिश्चन आहेत. म्हणजे अर्धा आफ्रिकाच येशूला मानते. आपल्या भारत देशात का होत नाही? कारण भारत देशामध्ये दर्शन नाही. प्रेज लॉर्ड. भारत देशातल्या लोकांना दर्शन नाही. त्यांना फक्त असं खोर नाही का, देऊ द्या, द्या द्या, आम्हाला द्या. चर्चमध्ये रविवारी प्रार्थना झाली, पास्टर लई कर्ज आमच्या जीवनामध्ये, प्रार्थना करा, आमचं पैशाचं काम व्हावं, प्रार्थना करा. है ना? येशूसाठी काय? येशूसाठी तुम्ही काय करत आहात? दीन आहात का? नम्र आहात का? आता हेच चाल. फक्त लोक प्रार्थना करून घेण्यासाठीच येतात. आणि ते आपल्याच लोकांनी बिघडलं, पूर्ण काम बिघडलंय. ख्रिस्ती लोकांनी सर्व काम, देवाचं नाम काम काय करत? डिस्ट्रॉय करत आहे. येशूची सुवार्ता गाजवणं सोडून स्वतःला गाजवत आहे. हालेलुया. हे आज जगामध्ये घडत आहे. प्रेज लॉर्ड. आज वेगवेगळं चाललंय. आमच्या इकडं हसायची प्रार्थना होते, हसायची. देवाला किती बाजार लावलाय देवाचा. पण येशूनं ज्यावेळेस मंदिरामध्ये बाजार लावला होता, येशू गेला आणि सर्व बाजार त्याने काढला बाहेर. तुम्ही ही लुटारूची गुहा केली, माझं घर हे प्रार्थनेचं घर व्हावं. नम्रता, हंबलनेस त्यांच्या जीवनात राहिले. एक बाजार, तमाशा लोक आज करत आहेत, है ना? आज आम्ही पाहतो भविष्यवाणीचं काळ आहे. आज सारे भविष्यवाणीचेच मागे लागले. तू कधी IAS होणार मला दिसत आहे, तुला अशी बायको भेटणार. ही भविष्यवाणी. माझा तर विश्वास नाही भविष्यवाणी. भविष्यवाणी पूर्ण झाले. येशूनं ज्यावेळेस वधस्थानावर येशूनं जीवन दिलं ना, येशू काय म्हणतो? पूर्ण झालं. काय पूर्ण झालं? मी माझं जीवन संपवलं असं म्हणतो की नाही. जे शास्त्रामध्ये लिहिलेलं होतं, भविष्यवाणी मी पूर्ण केलं. हालेलुया. आता चर्चमध्ये भविष्यवाणी करणार एखादा भविष्यवक्ता कधी बोलू नका. भविष्यवक्त्याला बोलू नका. वचन सांगणारे. तुम्हाला माहिती आहे हैदराबाद मध्ये कल्वरी टेम्पल चर्च आहे. मी मागे हैदराबादला आता गेलो गेल्या महिन्यात, तर त्या पास्टरची साक्षी मी स्वतः ऐकली. आज जवळपास रविवारी किती 15 ते 16 लाख लोक असतात दर रविवारी कल्वरी टेम्पलला. जा एका दिवस. आणि त्यांचं कशामुळे लोक येतात? रेल्वे त्यांच्यासाठी फ्री, तिथं चर्चला यायला बस फ्री आहे कल्वरी टेम्पल. त्याचं कारण काय? पास्टर म्हणतात जे वचन आहे जसं की तसं मी सांगतोय. प्रेज लॉर्ड. त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, जसं की तसं वचन. कारण त्या वचनात सामर्थ्य आहे, पास्टर मध्ये सामर्थ्य नाही. ज्यावेळेस पास्टर म्हणत होते देवाचे अभिषिक्त सेवक, मला खूप वाईट वाटत होते. काय? मी अभिषिक्त नाही, मी शून्य आहे. अभिषिक्त देवाचे सेवक म्हणा, राग मानून घेऊ नका. अभिषिक्त देवाचे सेवक. पास्टर कधी अभिषिक्त नाही, महान देवाचे सेवक. आमच्या देवाला आम्हाला हमेशा काय द्यायला पाहिजे? रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. पालक शून्याचा एका क्षणात झटकन मरून जाईल, है ना? इथं प्रचार केला ना, काय इथून गेला माझं काय मला माहित नाही. अभिषिक्त कोण आहे? परमेश्वर आहे.
आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन सांगते की आमच्या जीवनामध्ये नम्रता असली पाहिजे, हंबलनेस आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. जर जगाला जिंकायचं आहे तर प्रभूला अगोदर रिस्पेक्ट आम्ही दिला पाहिजे. पहिली गोष्ट आहे दीन होणं. त्याचं उदाहरण आपण पाहतो येशू ख्रिस्त आहे. दुसरं उदाहरण आहे हन्ना. हन्ना दीन होऊन प्रार्थना केली, तिनं रडून प्रार्थना केली. कारण तिच्या जीवनात काय होतं, तिला चिडवत होती, तिची सवय लोक तिला नावं ठेवत होते, वांज म्हणून तिला दुःख देत होते. आणि मग ती देवाच्या मंदिरात जाते, दीन होऊन रडून ती प्रार्थना करते आणि देव तिची स्वर्गातून प्रार्थना ऐकतो. हालेलुया. प्रार्थनेत ते असं म्हणते, जे तुम्हाला देशील मी तुला देईन. हालेलुया. आम्हाला एखाद्या देवाने दिलं की आम्ही देवाला देत नाही, है ना, बस देवाने दिलं बस. पण इथं देवाचं वचन सांग, देवाचे जे लोक आहेत ना हमेशा देवाबरोबर विश्वासयोग्य राहतात. फेथफुलनेस ते देवाबरोबर राहतात. कारण आमचा देव विश्वासयोग्य आहे ना. आम्ही पापी असताना तो विश्वासयोग्य परमेश्वर जगात आला आणि स्वतःचं जीवन दिलं. ही सर्वात मोठी विश्वासयोग्यता आम्ही पाहतो. आम्ही पण जर देवाचं नाव आम्हाला दिलेलं आहे, आम्हाला कोणत्या आईने गेलेचं नाव नाही दिलं, कोणत्या पालकाचं, कोणत्या भविष्यवक्त्याचं, प्रॉफिटचं आम्हाला नाव नाही दिलं, आम्हाला येशूचं नाव दिलेलं आहे. त्या नावावर आम्ही अवलंबून आहोत. त्या नावामध्ये आमच्यासाठी आशा आहे, त्या नावामध्ये आमच्यासाठी सार्वकालिक जीवन आहे, त्या नावामध्ये आमच्यासाठी सार्वकालिक आशीर्वाद आहे. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी हन्नाला देवाने प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि हन्नाने वायदा केला होता, तो वायदा पूर्ण केला. शमूएल मंदिरात नेऊन त्याला ठेवला आणि देवाचा मोठा संदेश तो झाला. पण जे लोक प्रार्थना करतात त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर हे जगाची उलथापालट करणार असतं. हालेलुया. आज आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही कारण आमच्यामध्ये तो गुणधर्म नाही. हालेलुया. आम्ही 5 दिवस प्रार्थना करतो, 5 दिवस उपवास प्रार्थना करतो, उत्तर नाही भेटलं की पुन्हा कधीच उपवास प्रार्थना करत नाही, कधीच प्रार्थना कराय देव देत नाही, चला चर्चला जायला मी सुट्ट्या मारतो. हा विश्वास नाही देवाला पाहिजे. बायबल सांगते ज्यावेळेस प्रभूकडे आम्ही येतो पूर्ण समर्पण आम्ही प्रभूला केलं पाहिजे. सगळं मरण माझं ख्रिस्त आहे. पौलाला देवाने दर्शन दिलं, पौलाने जगाची उलथापालट केली, तो मारणारा पोळ का होता, तुम्ही मार खायला तयार आहे. लोकांना अगोदर मारायचा. तार्सिसला कशासाठी चालला होता, तिथले चर्च मंदिर बंद करायचे, लोकांना जेलमध्ये टाकायचं, मारायचं. पण वाटण्यामध्येच देवाने त्याला दर्शन दिलं, डोळे बंद केले, लख प्रकाश त्याच्यावर पडला आणि ज्या गावात तो गेला तिथंच त्यानं पहिली स्वार्थ गाजवली, साक्ष सांगितले, अनेकांचं जीवन बदललं आणि तिथून पुढं देवाचं काम त्याने सुरुवात केलं. तो म्हणतो की ख्रिस्ताच्या प्रेमापासून मला कोणीही विभक्त करू शकणार नाही. तलवार, नग्नता, उपासमार, निंदा मला येशूपासून दूर अलग करू शकणार नाही. किती मोठा समर्पण त्याच्या जीवनात आहे. कशामुळे समर्पण? दर्शन. हालेलुया. असं नाही मी झोपलो तुम्हाला येशूने दर्शन दिलं, त्या घरामध्ये जाऊन प्रार्थना कर. काय काय म्हणतात, ताई मला दर्शन दिलं तुमच्यासाठी प्रार्थना करायला जा. देव म्हटला जा, ते बहीण तिथं आहे प्रार्थना करायला, तुम्हाला संतती नाही. कुणीतरी सांगितलेलं असतं त्याला खोटं. आज जगामध्ये असं आहे. अशा लोकांवर विश्वास ठेवू नका, वचनावर विश्वास ठेवा. आज अनेक खोटे लोक जगामध्ये, खोटे संदेश जगामध्ये आले. आज लोकांचं दर्शन ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांची नम्रता ते बदलण्याचा प्रयत्न करतात. परंतु ज्यावेळेस प्रभूच्या सानिध्यामध्ये आम्ही राहतो, आम्ही अधिक प्रभूसाठी पुढं आणि पुढे जातो. तिसरी गोष्ट त्यामध्ये आहे. पहिली गोष्ट दीन होऊन प्रार्थना करणं. दुसरी गोष्ट दर्शनाविषयी उत्सुक असलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे या ठिकाणी दुष्ट मार्गापासून अलग होणं. हालेलुया. दुष्ट मार्गापासून अलग होणं आम्ही पाहतो. त्याचं उदाहरण जर आम्ही पाहिलं तर जी अडल्टरी वुमन, जी व्याभिचारी स्त्री होती, है ना, व्याभिचारी स्त्रीला गावच्या लोकांनी धरलं व्याभिचार करत असताना आणि म्हटलं की आता हिला आपण दगडाने मारू, कारण ही खूप वाईट बाई आहे, हिचा आपण काटा काढू. आणि मग म्हटले चला आपण याला चौकात घेऊन जाऊ. त्या ठिकाणी लोकांचा घोळका तिच्या चारी बाजूने आहे, पूर्ण लोक दगड घेऊन उभा आहेत. आणि मग येशूला विचारतात, येशू ह्या स्त्रीचं काय करायचं, तू काय सांगतोस? येशू खाली बसला, जमिनीवर लिहू लागला. येशू पुन्हा उठला आणि म्हटला तुमच्यामध्ये कोणी निष्पाप आहे का, त्याने पहिला दगड मारायला सुरुवात करावी. पुन्हा खाली बसला. एक एक करत सारे लोक निघून गेले. तरुण पासून तर वयोवृद्ध लोक त्या ठिकाणी होते. सर्व तिच्यापेक्षा जास्त पापी होते.
तिच्यापेक्षा गुपित पाप त्यांनी केले होते. त्यांना जाणून झाले की आम्ही निष्पाप नाही, आम्ही पापी आहोत. आणि ते दगड तिथं टाकून निघून गेले. येशूने काय म्हटलं, मुली जा, तू पण यापुढे पाप करू नकोस. तिने त्याच दिवसापासून दुष्ट मार्ग सोडला. हालेलुया. त्याच दिवसापासून त्या मार्गापासून ती अलग झाली आणि एक चांगले जीवन जगू लागले. जकईच्या जीवनात देखील आम्ही पाहतो, जकईने देखील ज्या येशू त्याच्या जीवनात आला त्याच वेळेस त्यानं आपलं वाईट लुबाडण्याचं काम, त्यानं ती लाच घेण्याचं, घुस घेण्याचं काम त्याने सोडलं आणि सर्व त्याने बाहेर काढून दिलं. धन दौलतीचं प्रेम सर्व त्याने वाटून टाकलं लोकांना. येशू ज्या वेळेस आमच्या जीवनात येतो, आमचं परिवर्तन झालं पाहिजे. प्रेज लॉर्ड. त्या ठिकाणी जे उदाहरण मी पाहतो हे इतर लोकांसाठी नाही, बाहेरचे, तुमच्या आणि माझ्यासाठी, ज्यांना देवाने त्याचं नाव दिलं, जे देवाच्या नावाने प्रार्थना करतात, येशूच्या नावाने प्रार्थना करतात, त्या प्रत्येकासाठी हे देवाचं वचन आहे. चौथी गोष्ट आहे पापाची क्षमा. है ना. मी त्यांच्या पापाची क्षमा करेन. येशूलाच अधिकार आहे पापाची क्षमा करण्याचा. हालेलुया. दुसऱ्या माणसाला अधिकार नाही. बायबल सांगते पुत्राला अधिकार आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून त्याने आमच्यासाठी स्वतःचं रक्त त्याने सांडवलं वधस्तंभावर आणि त्या रक्ताने आमच्या पापाची क्षमा झालेली आहे. कारण पापाचं शालन हे रक्ताच्या द्वारे आहे आणि ते पवित्र रक्त प्रभू येशूने सांडवलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आपण पहिले योहान याचा पहिला अध्याय 9 वचन वाचू. पहिले योहान पहिला अध्याय आणि 9 वचन. पण जर आपण आपली पापी पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. प्रेज द लॉर्ड. पहा, त्यालाच पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे. आपण जर आपली सर्व पापी पदरी घेतली तर तो आपल्या सर्व पापांची क्षमा करू शकतो. हालेलुया. या जगामध्ये आकाशाखाली व पृथ्वीवर दुसरं असं कोणतं नाव नाही की ज्याच्यामध्ये पापाची क्षमा आहे. एकच नाव आहे, ते तुमचं आणि माझं, जे तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, ते प्रभू येशू नाव आहे. हालेलुया. प्रभू येशूच्या नावामध्ये पापाची क्षमा आहे. त्या ठिकाणी 6वं लास्ट, प्रत्येक क्लेश, ऑल सफरिंग तुमच्या जीवनामधून, तुमच्या गावामधून, तुमच्या देशामधून परमेश्वर दूर करेल. है ना. ज्या लोकांना माझं नाव दिलं आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून फिरले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापाची त्या क्षमा करेल व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेल. हालेलुया. सर्व बिमारी, सर्व आजार परमेश्वर आमच्या जीवनातून दूर करेल जर आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना केली तर. जर आम्ही त्याचे लोक आहोत, या 6 गोष्टी आमच्या जीवनामध्ये देवाला पाहिजे. हालेलुया. हे 6 जे गुण आज आम्ही पाहिले ते आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. वचनाचं अनुसरण करणारे लोक आम्ही असलं पाहिजे. आम्ही पाहतो की दर्शन खूप महत्वाचं आहे ना. दर्शनाच्या अभावी, ज्ञानाच्या अभावी माझे लोक नाश होत आहेत. आज आमच्या जीवनामध्ये काही उद्देश नसल, दर्शन नसल तर आम्ही काहीच करू शकत नाही. जर दर्शन असेल तर प्रियांनो आम्ही जगाचे उलथापालथ करणारे लोक होणार आहोत. आणि म्हणून आम्ही पाहतो की आमच्या भारत देशामध्ये अनेक देवाचे सेवक आले दर्शन जीवनामध्ये. विल्यम केरी आहे ना, विल्यम केरी दर्शन घेऊन आले होते. ते दर्शन त्यांनी पूर्ण केलं. ते दर्शन पूर्ण करण्यासाठी खूप काही पेन करावं लागते, खूप काही सहन करावं लागते. विल्यम केरीच्या जीवनात आम्ही पाहतो ज्यावेळेस ते बंगालमध्ये आले, त्यांची स्वतःची पत्नी त्या ठिकाणी येडी झाली, पागल झाली आणि ती मरण पावली है ना. त्यांनी खूप काही गमावलं पण शेवटपर्यंत टिकून राहिले, शेवटपर्यंत टिकून राहिले. आणि एक मोठी त्या ठिकाणी एक मोठं कार्य त्यांनी केलं. प्रेज लॉर्ड. अनेक लोकांचं तारण झालं. पहिले मिशनरी भारतामध्ये, त्या पहिले मिशनरी म्हणून ते भारतात आले. प्रेज लॉर्ड. आणि खूप मोठा परिवर्तन त्या भागामध्ये, पूर्ण भारत देशात त्यांनी केलं. अनेक भाषांमध्ये बायबलचं त्यांनी त्या ठिकाणी ट्रान्सलेशन केलं. आज आमच्याकडे बायबल आहे, त्यांचं योगदान आहे. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, देवाने तुम्हाला निवडले, नाव दिलं तुम्हाला, तुम्ही येशूच्या आहात. मग त्याचं नाव जर तुमच्याकडे आहे तर तुम्हाला पण त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. हालेलुया.
त्याच्यासाठी तुम्हाला पण समर्पण करावं लागेल. त्याच्यासाठी तुमच्यामध्ये देखील एक ओझं असलं पाहिजे. तुमच्यामध्ये देखील त्या देवाचे गुणधर्म असले पाहिजे. आणि ज्या वेळेस तुमच्यामध्ये ते देवाचे गुणधर्म येतील, त्या देवाचा उद्देश जो आहे तो पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आमचा उद्देश काय आहे? देवाचा उद्देश काय आहे? की तुम्ही जाऊन फळ द्यावं आणि तुमचं फळ टिकावं. आम्हाला फळ देण्यासाठी देवाने नाव दिलेलं आहे. ते फळ काय आहे? की जगाचं तारण करणं, आत्म्यांना वाचवणं. असं अनेक आत्मे नरकाकडे जात आहेत, असं अनेक आत्मे वाईटामध्ये आहेत, असं अनेकांचं परिवार घर उद्ध्वस्त होत आहे. प्रियांनो, त्यांच्याकडे जाऊन ख्रिस्ताचं नाव त्यांना सांगणं हा आमचा उद्देश आहे. आज आम्ही पाहतो चर्चमध्ये जो उद्देश देवाने आम्हाला दिला आहे, देवाने यासाठी आम्हाला नाव दिले की त्याच्या आज्ञा आम्ही पूर्ण करावे. हालेलुया. मत्ती 18:20 मध्ये आहे की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्राला माझ्या वचनाची घोषणा करा, त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बप्तिस्मा द्या, आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा दिला आहे ते त्यांना शिकवा, आणि पहा जगाच्या शेवटापर्यंत मी सदैव तुमच्या बरोबर आहे. ज्या आम्ही देवाच्या आज्ञा घेऊन आम्ही चालतो ना, आमचं सर्व देव बरोबर करतो. आमचे आजार दूर करतो, आमच्या समस्या दूर करतो. कारण आमचा ध्यास काय आहे? देवाचं आज्ञा पूर्ण करणं. आज आम्ही कशा मागे लागलो? प्रभू माझा आजार दूर कर, प्रभू माझं घर बांध, प्रभू माझ्या लेकरांना नोकरी दे. देवाचं राज्य आम्हाला काही घेणं देणं नाही. पण बायबल सांगते अगोदर त्याचं धार्मिकता व त्याचं नीतिमत्व याचा शोध कर, म्हणजे जगातल्या सर्व आशीर्वाद तुझ्याकडे तुला प्राप्त होतील. आज लोकांना माहित नाही की आशीर्वाद कसे मिळते. आज लोकांना एकच माहिती आहे की प्रार्थना केली की आशीर्वाद भेटते. देवासाठी झटा, देवाला समर्पण करा, देवाची इच्छा पूर्ण करा, देवाची आज्ञा पालन करा. आशीर्वाद तुमच्या मागे धावतील आणि तुम्हाला प्राप्त होतील. आशीर्वादामागे तुम्हाला पळायची गरज पडणार नाही. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन सांगते की अनेक देवाच्या सेवकाने या भारत देशासाठी योगदान दिलं. साधे खूप सहन केलं त्यांनी. साधारणपणे त्यांनी भारताला जिंकलं नाही. साधारणपणे जे 2% लोक आहेत ते ख्रिस्ताकडे नाही आले. खूप रक्त सांडवलेलं आहे, बलिदान केलेलं आहे, खूप स्ट्रगल केलेलं आहे, आणि त्याचं उत्तर तुम्ही आणि मी आहोत. हालेलुया. त्याचं उत्तर तुम्ही आणि मी आहोत. कुणीतरी तुमच्यासाठी माझ्यासाठी रक्त सांडवलं, आणि म्हणून आज आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी झालेलो आहोत. प्रेज लॉर्ड. आज आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी झालेलो आहोत. म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला हे शिकवत आहे की देवाचा स्वभाव आपल्या जीवनामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. वचनाचं लागूकरण करायचं आहे. जे आज वचन ऐकलं हे लिहून घ्या आणि त्याच्या अनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आपल्या जीवनामध्ये लागूकरण करा. या 6 गोष्टीवर मनन करा. या 6 गोष्टी माझ्यामध्ये आहेत का? आम्ही काय करतो? अनेक वचन वाचून सोडून देतो. पण त्याच्यावर मनन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे की त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, काय देवाची इच्छा आहे. आज ती देवाची इच्छा आमच्या समोर देवाने प्रकट केलेली आहे. आम्हाला दीन व्हायचे, आम्हाला दर्शन प्राप्त करायचे. आमच्याकडे एक प्लॅनिंग आहे ना, आमच्याकडे एक 10 वर्षाचं दर्शन असलं पाहिजे. त्या 10 वर्षात मला हे करायचं. तुमच्याकडे जे तुम्ही ठरवू शकता, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष. आम्ही आमच्या माजलगावमध्ये 40 वर्षाचं दर्शन केलं. प्रेज लॉर्ड. ब्रदर आणि मी 40 वर्षामध्ये जोपर्यंत आपण आहोत, 40 वर्ष ते दर्शन आम्हाला करायचं म्हणजे करायचं. आम्ही 2025 मध्ये, आम्ही 2020 मध्ये दर्शन देवाने मला दिलं की एक माजलगावमध्ये असं करायचं. प्रेयर टावर आम्हाला बांधायचं. प्रेयर टावर संस्था मदत करू की नाही करू, आम्ही प्रार्थना करतो रोज. हालेलुया. 2020 मध्ये आम्ही ते देवाकडे मागणी केली, प्रार्थना केली. आम्हाला प्रेयर टावर बांधायचं. त्या प्रेयर मध्ये 5 लाख रुपये खर्च होता प्रेयर टावरचा. आमचा उद्देश काय आहे की माजलगावमध्ये लोकांना येशू माहित नाही. प्रेयर टावर बांधायचं आणि लोकांसाठी ते मोकळं करायचं. तिथं पुस्तकं असतील, एकदम प्रशस्त ठिकाण बनवायचं. बायबल असेल तिथं, अनेक सेवकांचं जीवन चरित्र असेल, म्हणजे लोक येतील, बसतील तिथं. एक चांगलं मनोरम जागा ती करायची. लोक बसतील, बायबल वाचतील, त्यांचं तारण होईल. त्याच्यासाठी आम्ही 5 लाख रुपये आम्हाला खर्च लागत होता. आम्ही काढलो होतो खर्च. पण आता जवळपास 7 ते 8 लाख रुपये झाला. आमच्याकडे एक पैसा नाही. लोकांना इन्करेज केलं, विश्वास, लोकांना एक ग्रुप बनवला. लोकांना सांगितलं की तुम्हाला महिन्याला जे काही द्यायचं असेल द्या. जवळपास 70,000 झालेत आतापर्यंत. मध्ये लॉकडाऊन 3 वर्ष गेले. लॉकडाऊन असल्यामुळे काही झालं नाही, पण देवाने 70,000 रुपये आम्हाला लोक महिन्याला देतात. पास्टर हे प्रेयर टावरसाठी. परमेश्वर करणार दर्शन आहे ना. दर्शन आहे कोणासाठी आहे? देवाच्या राज्यासाठी. प्रेज लॉर्ड. 40 वर्षासाठी 1,000 लोकांचं चर्च हॉल बांधायचं आहे.
मी नाही करू शकणार, मी म्हणत आहे, मी योजना केली पण उत्तर देवाकडे आहे. हालेलुया. आपण जर चाललो त्या रेंज मध्ये, परमेश्वर मार्ग मोकळे करतो. दर्शन असू द्या, दर्शन जीवनामध्ये जर आहे तर शेवटपर्यंत तुम्ही टिकणार. चमत्कार जर जीवनात आहे तर मध्येच सोडून जाणार. हालेलुया. है ना. येशूनं पाहिलं का आपण कुठे येशूनं भविष्यवाणी केल्या, येशूने चमत्कार केले, मारले लोकांना, तेल फुटलं, बायबल मान है ना. वेगवेगळं आज चमत्कार करणार, रुमाल फेकतात चमत्कार, है ना. एक पास्टर माझ्याकडे पुण्याची आलती सेविका, थोडं होतं अगोदर चांगलं कॉन्टॅक्ट होतं, वाटलं होतं चांगली सेविका आहे. आल्याच्या नंतर म्हणले पास्टर आम्हाला माजलगावला यायचं. म्हणजे ठीक आहे सिस्टर या. 3 दिवसाची प्रार्थना ठेवली. जे रविवारचा दिवस होता लास्ट, प्रार्थनेमध्ये अंगातला बोटच काढून फेकू लागले. प्रेज द लॉर्ड. अभिषेक घ्या, अभिषेक घ्या. ऐश्वर्य पास्टर ऐश्वर्य. पुन्हा म्हटलं बाय बाय येऊ नका, कारण अभिषेकाचे लोकांना माझ्याकडे एंट्री नाही. प्रेज द लॉर्ड. लोकांना भयकवणारे लोक, याच्या पोटात अभिषेक धरलेला आहे का? अभिषेक येशूमध्ये. हालेलुया. असं आज युट्यूबवर, सोशल मीडियावर खूप आहे. युट्यूब तर मी म्हणतो पाऊस नका. युट्यूब म्हटलं की चांगला विश्वासी भरपूर जातो, है ना. त्याला वाटतं मी जाऊन स्टेजवर का उभा राहील, मी बी चमत्कार करेन, मी बी लोक पाडेल. प्रियांनो, आज सैतानाचं काम एवढं वाढलंय, आपलं काम कमी तर सैतानाचं जास्त आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून वचनामध्ये आम्हाला दृढ व्हायचे, वचनामध्ये आम्हाला मजबूत व्हायचे. कारण आम्हाला वचन सांगता येऊ का नाही सांगता येऊ, वाचून तुम्ही रिकामे राहा. हालेलुया. अरे पास्टर किती त्याची चांगल्या प्रकारे जुळवणी करतात, नाही महत्वाचं वचन काय तो थोडक्या शब्दात मी सांगू. तुम्ही उभा राहा, सांगा तुम्ही लोकांना स्वार्थ. लोकांना पास्टर आम्हाला स्वार्थ सांगता येत नाही. तुमच्या जीवनाविषयी स्टोरी आहे ना, तुम्हाला देवाने कसं निवडलं ते सांगा. मग ते 28 अध्याय सांगा, येशूचं जीवन चरित्र सांगा, झाली स्वार्थ, है ना. अशी स्वार्थ सांगू नका. या चर्चमध्ये तुमचं घर बांधलं जाईल, या चर्चमध्ये तुम्हाला पैसे वरून पडतील, है ना. माझ्याशिवाय आमच्या इकडे तर वेगळंच चाललंय. माझं ती बाई म्हणते माझ्या बोटाला धरल्याशिवाय पवित्र आत्मा भेटणार नाही. बाई देवाला बाजारचा भाजीपाला करत आहे. पण देव म्हणतो ना, जो माझ्या हाती पडतो ना मग त्याला समजतं देवाच्या हाती पडणं किती भयंकर आहे. आजकाल माणूस स्वतःला रिप्रेझेंट करते, मी मी मी. प्रियांनो, मी चालत नाही. ज्याने मी केलं तो स्वर्गातून खाली पडला. आज तो जगात भटकत आहे. हालेलुया. आणि तो लोकांना म्हणतो माझं मी नाही झालं पूर्ण, मी लोकांकडून पूर्ण करून येईल. म्हणून आज तुम्ही आणि मी देवाचे आहोत. तुम्हाला नाही मला ते ख्रिस्त नाव दिलेलं आहे, ख्रिस्ताचं नाव दिलेलं आहे, आमच्याकडे अधिकार दिलेला आहे. त्याच्या नावाने आम्हाला नम्रतेने, आम्हाला दीनतेने देवाला मागायचे की प्रभू मला दर्शन दे, मला पापापासून वळण्यासाठी मदत कर, माझ्या जीवनामध्ये कार्य कर, मला तुझ्यासाठी झटायचंय, मला तुझ्यासाठी धावायचे, मला धावायला ताकद दे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस असा मी प्रभूला प्रार्थना करू, प्रभूच्या जीवनामध्ये कार्य करेल. मग एक मंडळी म्हणून आज 6 गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनात जर असतील, हे डोमेगाव बदलच आहे. हालेलुया. आज या गोष्टी विश्वासणाऱ्या लोकांमध्ये दिसल्या पाहिजे. विश्वासणाऱ्या लोकांमध्ये तुम्ही या गावातल्या तुमच्या जीवनामध्ये हे गावाविषयी दर्शन असलं पाहिजे. या गावाला मला बदलायचंय. मग या गावाला जर बदलायचं, जे आपल्या 10-20 लोकांना अगोदर बदलावं लागेल. आपल्यामधून ख्रिस्ताचं प्रेम, नम्रता, लीनता या लोकांना दिसली पाहिजे. एक ख्रिस्त काय आहे आपल्यामधून दिसला पाहिजे. ऑटोमॅटिक लोक येतील. आणि म्हणजे सुरुवातीची मंडळी ख्रिस्ताच्या कृत्यात आपण पाहतो, ती मंडळी रोज परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी तत्पर होती, है ना. भाकर मोडण्यामध्ये तत्पर होते, ते एकत्रित जमत होते, ते देवाच्या वचनाच्या अनुसार जीवन जगत होते, ते प्रेषिताच्या शिक्षणामध्ये पुढे असायचे, वचनाला वेळ द्यायचे. म्हणून रोज लोकांची वाढ त्यांच्यामध्ये व्हायची. ते लोकांना बोलून आणत नव्हते, या चर्चमध्ये या, खूप आशीर्वाद नाही. ते तसं जीवन जगत होते आणि त्यांचा प्रभाव समाजावर पडत होता. आज आमचा प्रभाव समाजावर पडत आहे का? प्रेज द लॉर्ड. आज आमचा प्रभाव काय आहे समाजावर? लोक आम्हाला कोणत्या दृष्टिकोनातून बघतात याचा आम्ही विचार केला पाहिजे. आणि ज्यावेळेस वचनाकडे आम्ही लक्ष देतो, वचन ते आम्हाला शिकवते. म्हणून आम्ही तिमोथेच्या इफिसकाराच्या पुस्तकामध्ये आहे, करिंथीकराच्या पुस्तकात आहे की जे ख्रिस्ती लोक आहे, जे ख्रिस्ताचं कुटुंब आहे, त्यांचं चालचलन कसं असायला पाहिजे, त्यांचं वर्तन कसं असलं पाहिजे समाजासमोर. कारण आम्ही पाहतो की जर येशूची आज्ञा आम्हाला पूर्ण करायची, लोकांना शिष्य करायचे, आमची चालचलणूक आधी बदलली पाहिजे. आम्हाला पाहूनच लोकांनी ख्रिस्ताकडे आलं पाहिजे.
की आम्हाला पाहूनच नाही म्हटलं बाहेर ना का ते लोक वाईट आहे, त्यांच्याकडे नको जायला, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ देवा धर्म नाही. आमचं जीवनामधून लोकांना ख्रिस्त कळणं, ख्रिस्त दिसणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आजपासून निर्णय घ्या, त्या वचनामध्ये जे गुण आहेत 6 ज्या गोष्टी आहेत मी लागूकरण करणार आहे माझ्या जीवनामध्ये. कारण हे वचनानेच मंडळी वाटते, वचनाने लोकांचं जीवन परिवर्तन होतं, वचनाने चमत्कार होतात. चमत्कार माणूस बोलल्याने नाही होत, वचनाने होतात. ज्यावेळेस वचन माणसाच्या अंतःकरणात येतं पूर्ण परिवर्तन करतं. हालेलुया. माणसाला परिपूर्ण करतं, माणसाला ज्ञानी करतं, माणसाला निरोगी करतं. मी किती हात ठेवला तुमच्या डोक्यावर तुम्ही निरोगी नाही होणार. लोकांचा एक भ्रम आहे, अभिषेक पास्टरने हात ठेवला पडलो. मी तर आयुष्यात अजूनही पडलो नाही. खूप मोठमोठ्या अभिषेक पास्टरच्या मीटिंगला गेलो, मी पडलो नाही. मला सांगायचंय देव आपल्यामध्ये असला पाहिजे, है ना. देव पाहतोय, मग ते पाय हलवतोय, हात हलवतोय, है ना, उड्या मारतोय. एका ठिकाणी कळत मला उपवास प्रार्थनेला बोलवलं होतं. नाईट प्रार्थना होती, नाईट प्रार्थना. कर्नाटकचे पास्टर आहे, जगन्नाथ पास्टर म्हणून. आणि मग बोलवलं मला. दुसऱ्या दिवशी प्रार्थनेला गेलो, मुक्कामाला तिथं राहिलो. आणि असे हॉलमध्ये प्रार्थना होती. ते पास्टर 9 वाजता प्रार्थना करायची चालू आपल्याला. आणि मग 9:30 तुम्ही संदेश द्या. म्हटलं ठीक आहे. 9 वाजता प्रार्थना सुरू झाली, आराधना सुरू झाली. पास्टरच्या बाईकवर आत्मा आला देवाचा. काय तिने असं बोट असं तोंडाला बोट लावून बोंबला लागले, आला का म्हणजे वेगळंच लोकांना दिसलं माझ्या याच्यावर पवित्र आत्मा. कोणता प्रकार आहे हा? पसंत काय म्हणजे देवाचा हात ना म्हणजे असे नाही देवाचे आत्मे. नाटक करणारे देवाचे आत्मे नाही. अन्य भाषा ही देवाची भाषा आहे. तिथे बायबल सांगतंय की ज्यावेळेस आम्ही अन्य भाषेमध्ये बोलतो तिथं गोंधळ होत नाही. प्रश्न देवाचा सहवास, देवाचं सानिध्य त्या ठिकाणी येतं. लोकांनी मन गणक कहाण्या बनवल्या. लोकांना माहित नाही, नवीन लोक चला काही म्हटलं तर ते उड्या मारतील. म्हणून वचनाचा अभाव, वचन त्यांच्या जीवनात नाही, दिखावट त्यांच्या जीवनात आहे. मला तुम्हाला सांगायचं की वचनाला परिधान करा, वचनाला घ्या. तुमचा प्रचार किती चांगला होतोय, लोक कान खाजून जातात, अरे खूप चांगला होता आज प्रचार, पालकाने काय संदेश दिला. पण एखाद्या दिवस चांगला संदेश नव्हता, आज काहीच नाही भेटलं मला, है ना. वचन ज्या वेळेस येते ना, चांगला असो किंवा वाईट, वाईट तर नाही त्यामध्ये. वचन ऐकण्यासाठी तत्पर असलं पाहिजे. कोणतं वचन असू दे आम्ही ऐकलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे. चर्चमध्ये लोक त्यासाठी येतात, चांगला संदेश पाहिजे. चांगला देव जसं देईल तसंच संदेश मिळणार का? तुला खुश करण्यासाठी काही बी कुठून आणायचं काय? अशा लोकांना देव ओळखत नाही. प्रश्न म्हणून आम्हाला देवाच्या वचनाने सजायचं, आम्हाला देवाच्या वचनाने आम्हाला भरायचंय. आणि त्या कधी आम्ही भरू? ज्या वेळेस देवाला आम्ही पूर्ण समर्पण करू, दीन हो, नम्र हो, लीन हो, प्रेम हो, त्यावेळेस देवाची इच्छा पूर्ण होईल. आणि म्हणून आज या ठिकाणी देवाने सुंदरसं वचन या ठिकाणी दिलं, त्याबद्दल देवाला धन्यवाद देतो. सुंदरशी संधी बाळक साहेबांनी मला दिली आणि या ठिकाणी मला येऊन देवाचं वचन गाजवण्यासाठी देखील वेळ दिला, त्याबद्दल देखील देवाच्या नावाला धन्यवाद देतो.